हॅलो फ्रेंड्स, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण 1 किलो मटणाचा झणझणीत गावरान रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. मटण बनवायचं म्हटलं की थोडा वेळ हा लागतोच. मी ते पातेल्यामध्ये मंद गॅसवरती शिजवलेलं आहे, त्यामुळे साधारणतः मला मटण शिजवण्यासाठी 1 तास तर लागलेला आहे. तुम्हाला तो घाई गडबडीत जर बनवायचा असेल तर तुम्ही कुकरमध्येही बनवू शकता. हा मंद गॅसवरती जे आपण मटण शिजवलेलं आहे त्याचा जो अळणी रस्सा आहे तो चवीला अप्रतिम लागतो. मंद गॅसवरती कोणताही पदार्थ आपण शिजवला की तो चविष्ट हा बनतोच. मग त्यातल्या त्यात जर आपण म्हटलं की मटणाचा जर रस्सा असेल तोही मंद गॅसवरती शिजवलेला तर चवीला अप्रतिम लागतो. तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. 1 किलो मटणाचा जर रस्सा बनवायचा असेल तर त्यासाठी मसाला किती प्रमाणात घ्यायचा हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. चविष्ट भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा तुम्ही भाताबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता असा हा झणझणीत मटणाचा रस्सा आहे. 1 किलो मटणासाठी लागणारा मसाला हा घरीच बनवायचा आहे. बाहेरचे यामध्ये मी मसाले कोणतेही घातलेले नाही. त्यामध्ये 1 वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. ते थोडेसे मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. 2 ते 3 चमचे तेही भाजून घ्यायचे आहेत. आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण थोडासा मी जास्तच घेतलेला आहे. अर्धा इंच आल्याचे काप घ्यायचे आहेत. 3 चमचे मी जिरे घेतलेले आहेत. 2 चमचे शहाजिरे घेतलेले आहेत. कोथिंबीर आणि पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे. 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. 2 वेलची घेतलेली आहे. 2 लवंग घेतलेले आहेत. 1 चमचा बडीशेप घ्यायची आहे. अंडी, मटण, चिकन किंवा मासे याचा रस्सा बनवत असताना तुम्ही त्यामध्ये थोडीशी पुदिन्याची पानं घाला. त्याचा जो रस्सा बनतो तो चवीला अप्रतिम लागतो. मी ते 1 किलो मटण घेतलेलं आहे. ते 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा हळद घालायची आहे. कोणतंही मटण, मासे किंवा चिकन यामध्ये तुम्ही थोडीशी हळद जास्त वापरत जावा, कारण नॉनव्हेजच्या रेसिपी बनवताना हळद थोडीशी जास्तच वापरायची. 2 ते 3 चमचे त्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि हळद आणि मीठ घालून झाल्यानंतर सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. म्हणजे मटणाचे जे काप आहेत त्याला सर्व हळद आणि मीठ सर्व ठिकाणी लागले जाईल अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे. 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. त्या भांड्यात आपल्याला मटण शिजवायचं आहे ते गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. त्यामध्ये मोठा 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आहे. मटणाची रेसिपी म्हटलं की त्यामध्ये थोडंसं तेल जास्तच घालायचं आहे. 1 कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. तेल गरम झाल्यानंतर कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. 2 मिनिटांपर्यंत कांदा छान असा परतून घेतल्यानंतर हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे. हलकासा ब्राऊन कलर आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मटण मिक्स करून घ्यायचं आहे. मटणाला आपण हळद मीठ लावून 10 ते 15 मिनिटासाठी साईडला ठेवलेलं ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. मटणाला आपण मीठ लावलेलं आहे त्यामुळे त्यामध्ये आपल्याला मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं पाणी सुटतं. त्या पाण्यामध्येच आपल्याला मटण शिजवायचं आहे. बाहेरचं पाणी सुरुवातीला आपण घालणार नाही. अंगच्या पाण्यात ज्यावेळी मटण शिजतं त्यावेळी चवीला अप्रतिम लागतं. फक्त काय करायचं, मोठ्या गॅसवर मटण शिजवायचं नाही, कारण खाली करपण्याची शक्यता असते. मंद गॅसवरती मी हे मटण शिजू दिलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता. 10 मिनिटानंतर उघडून पाहिल्यानंतर ना छान असं पाणी त्या मटणाला सुटलेलं आहे. त्या पाण्यातच ते मटण आपल्याला शिजवायचं आहे. किती वेळासाठी? अर्ध्या तासासाठी मी हे असं पाणी न घालता शिजू दिलेलं आहे. गॅसची फ्लेम जर लो असेल म्हणजेच मंद गॅसवरती जर मटण शिजत असेल तर खाली करपत नाही आणि त्यातूनही करपू नये म्हणून प्लेटमध्ये असं पाणी ठेवलेलं आहे. त्यामुळे खाली मटण लागण्याची शक्यता कमी असते. आणि आपण 10 ते 15 मिनिटानंतर असं मिक्स करून बघायचं आहे. तर पाणी असल्यामुळे मटण काही खाली करपत नाही आणि अंगच्या पाण्यात मटण शिजतंय, त्यामुळे ते तर भन्नाट चवीचं लागणारं आहे. अर्धा तास झालेला आहे. मटण काही अजून शिजलेलं नाही. त्यावरती झाकण ठेवून मी नंतर मंद गॅसवरती ते मटण शिजू देणार आहे. साधारणतः 35 ते 40 मिनिट झाल्यानंतर पुन्हा मी झाकण काढलेलं आहे आणि आता आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे. कारण आता पाणी थोडंसं त्यातलं कमी झालेलं आहे. त्यामुळे थोडं पाण्यामध्ये मी आता शिजू देणार आहे. मटण शिजण्यासाठी वेळ आहे तोपर्यंत आपण मसाला बनवून घ्यायचा आहे. मी तीळ भाजून घेतलेले आहेत, खोबऱ्याचे काप भाजून घेतलेले आहेत आणि सर्व एकत्रित मिक्स करून मी त्याचा मसाला बनवून घेतलेला आहे. इथं आपलं तुम्ही पाहू शकता मटण शिजलेलं आहे. मटण हे असं तुटलं की मटण शिजलेलं आहे असं म्हणायचं. मला मटण शिजण्यासाठी इथे साधारणतः 1 तास लागलेला आहे. आता आपण झणझणीत असा रस्सा बनवून घेऊया. मी मटणासाठी तेच पातेलं घेतलेलं आहे आणि जे मटण शिजलेलं ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर साधारणतः मोठा 1 चमचा मी इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे. कारण आपल्याला तिखट बनवायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता.
त्यामध्ये एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातला, थोडंसं तेलामध्ये परतून घेतलं. आता जो आपण वाटण करून घेतलेलं सर्व मसाले मी एकत्र घालून त्याचं वाटण केलेलं आहे ते त्यामध्ये घालायचं आहे. मसाला छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत मसाला 2 ते 3 मिनिटासाठी छान असा परतून घ्यायचा. तुम्हाला यामध्ये काही जास्तीचे मसाले ॲड करायचे असतील तरी करू शकता, परंतु खडे मसाले जे वापरलेले आहे त्यामुळे वरून कोणते जास्तीचे मसाले त्यामध्ये घालायची गरज नाही. मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर गरम पाणी त्यामध्ये घालायचं आहे. थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे कारण मसाला आपला कोरडा झालेला. थोडंसं मी एक उकळी येईपर्यंत थोडंसं शिजू देते. मसाला छान असा शिजतोय. आता आपण त्यामध्ये जे मटण शिजवून घेतलेलं ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला मटणामध्ये अळणी रस्सा दिसत नसेल कारण आम्हाला मंद गॅसवरती शिजवल्यानंतर जो अळणी रस्सा निघतो तो प्रत्येकाला सूप म्हणून प्यायला आवडतो. तो त्यामुळे पिल्यामुळे तुम्हाला तो पाण्यासारखा रस्सा दिसत असेल, परंतु तुम्ही तो अळणी रस्सा पण अशा पद्धतीने एकदा बनवून बघा. खूप छान चवीला लागतो. मटणाचा रस्सा बनवताना नेहमी गरम पाणी वापरायचं आहे. मी इथे यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे. आता आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर रश्श्यामध्ये साधारणतः 5 मिनिटं मटण शिजून द्यायचं आहे. आपण मटण शिजवून घेताना त्यामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे वरून मीठ घालण्याची गरज वाटत नाही. पण जर वाटली गरज तर तुम्ही घालू शकता कारण मी सुरुवातीला जास्त त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि मी बनवलेला रस्सा पण जास्त प्रमाणात नव्हता म्हणून मला मीठ घालायची गरज वाटली नाही. छान अशी उकळी आल्यानंतर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. गावरान पद्धतीने बनवलेला झणझणीत असा मटणाचा रस्सा तयार आहे. हा मटणाचा रस्सा भाकरीबरोबर तर अप्रतिम लागतो. पाहता क्षणी खावीशी वाटणारी अशी मटणाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.